निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील आस्थापना यात हॉटेल आणि इतर दुकाने हे रात्री 10 वाजेच्या आत बंद करण्याचे आदेश पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिले आहेत। यामुळे आपल्या उमेदवाराला जिंकून देण्यासाठी दररोज पायपीट करणाऱ्या उमेदवारांनी रात्री 10 वाजेच्या आतच आपले पोट भरण्याची व्यवस्था बघा, अन्यथा उपाशी राहण्याची वेळ येईल। सोलापूर महानगरपालिकेची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरू आहे। प्रत्येक उमेदवार सकाळी 10 वाजल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन आपल्या प्रभागात पदयात्रा काढत असल्याचे पाहायला मिळत आहे। सकाळी दिवसभर पदयात्रा, दुपारी थोडा वेळ आराम केल्यानंतर 4 नंतर पुन्हा घरोघरी मतांसाठी झोळी पुढे करताना उमेदवार दिसत आहेत। शहरात रविवार पेठेत झालेल्या खुनामुळे सध्या काही प्रमाणात तणाव दिसून येत आहे। यामुळे शहरातील अतिसंवेदनशील ठिकाणांचा पोलिसांकडून शोध घेण्यात आला आहे। या ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात येत आहे। शिवाय ज्या ठिकाणी खून झाला आहे तेथे आणि रविवार पेठ परिसरात पोलिसांचा दररोज खडा पहारा सुरू आहे। यामुळे अशा घटना घडू नये, तणावात्मक परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून तयारी करण्यात आली आहे। निवडणुकीमुळे हॉटेल, पानपट्टी, अन्य आस्थापना या रात्री 10 वाजेपर्यंत बंद करण्यात येत आहे। यामुळे रात्री 10 नंतर शहरातील काही रस्ते सुमसाम दिसत आहेत। ज्या आस्थापना सुरू असतात त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे। त्यानंतर रात्री अनेक ठिकाणी सरप्राईज नाकाबंदी लावण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली। सध्या निवडणुकांमुळे सर्व हॉटेल रात्री 1 वाजेपर्यंत बंद करण्यात येत आहेत। पुढील 10 दिवस हे नियम लागू असतील। शिवाय शहरातील 30 अतिसंवेदनशील पॉइंट काढण्यात आले आहे। या संख्येत आणखी वाढ होईल, त्या ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे, असे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सांगितले।